कार्यकर्त्यांना काय सांगता? मोठ्या ताकदीने कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं आणि लोंढे सांगवी या गावामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची शाखा अधिकृतरित्या स्थापन झाल्या असं सुद्धा मी या ठिकाणी जाहीर केलंय। या शाखेसाठी ज्यांनी मेहनत घेतली ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव भालेराव यांच्या नेतृत्वात ही शाखा स्थापन झालेली। याचे उद्घाटक ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे आणि भीमराव गवळी जे गवळे लोहा तालुका सचिव आहेत। शाखा कार्यकारिणी संदीप गवळे, शाखा अध्यक्ष संतोष सोनसळे, शाखा उपाध्यक्ष राहुल खंदारे, शाखा सचिव दीपक गवळे, शाखा कोषाध्यक्ष आणि सदस्यामध्ये आकाश हानवते, दिनेश गवळे, बुद्धभूषण सोनसळे, अमोल हनुमंते, अशोक भद्रे, प्रशांत गवळे, प्रमोद वाघमारे, जयवंत चावरे, कुणाल हनुमंते, विनोद भद्रे असे सर्व पदाधिकारी आहेत। त्यांचं सुद्धा मी संघटनेमध्ये स्वागत करतो आणि या शाखेच्या निमित्ताने या गावामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची एंट्री झालेली। नांदेडच्या जिल्हाभर सुद्धा संघटना मजबूत होतीये आणि त्याच्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, त्यांची ताकद वाढण्यासाठी आता हळूहळू ऑल इंडिया पॅन्थर सेना ही एक बहुजनांची लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाते। सर्व जाती समूहासाठी, सामाजिक न्यायासाठी, शोषित पीडित वंचित घटकांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून आज एक बहुजनांचं प्रतीक म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना या संघटनेकडे पाहिलं जातं। मी आवाहन करतो की गावागावात ही संघटना उभा करा आणि एक नवी चळवळ या ठिकाणाहून निर्माण करा असं जाहीर या माध्यमातून आवाहन करतो। सुरुवातीपासून मराठा समूहाला आरक्षण मिळालं पाहिजे या सामाजिक मागणीच्या बाजूने आहेत। मनोज जरांगे यांचं आंदोलन हे एक सामाजिक आंदोलन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय आणि त्या दिशेने ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी समग्र माझी संघटना असेल, समाज बांधव असतील, हे ताकदीने उभा आहेत। सरकार दुर्दैवाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि रोखण्यासाठी त्यांनी अनेक आमदार मैदानात उतरलोय। त्याचबरोबर लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, नितेश राणे असतील, असे अनेक आमदार जे भडकाऊ स्टेटमेंट करून महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करतायत आणि या दूषित करण्यामागे सरकारच आहे हे सुद्धा खूप गंभीर वाटतं। कारण चॅलेंज करून मी येतोय असं चॅलेंज करून येणं, काट्या काढणं आणि गृह विभागाने झोपेचं सोंग घेणं, आयबीनी गप बसणं, याच्यामध्ये गृहमंत्र्याचा, गृह विभागाचा आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे पावलं कुणीही उचलू शकत नाही। त्याच्यामुळे या 2 दिवसात मी कुठंतरी या आंदोलनात सामील होणार आहे। पॅन्थर सुरुवातीपासून एक सामाजिक सलोख्याच्या भावनेमध्ये आहे। माझ्या या चळवळीमुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन आलेलं आहे, बहुजन एकवटलेला आहे। दलित, मराठा, ओबीसी, मुस्लिम यांची सामाजिक आघाडी या ठिकाणी आम्ही घडून आणलेली आणि ती टिकली पाहिजे अशी सुद्धा आमची भूमिका आहे। अनेक जण दिशाभूल करतात, कारण जातीचं राजकारण टिकलं तर राजकीय स्वार्थ टिकतो। आम्हाला राजकीय स्वार्थ महत्वाचा नाही, तर गाव कुसातला समाज हा त्या ठिकाणी सामाजिक सलोख्याने राहिला पाहिजे हे आमचं धोरण आहे। आणि सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोल्हापूरला जो पुतळा बसवला ते बागुल होते, मराठा समाजाचे होते। ही सगळी आम्ही चळवळ एकत्र करून एक नवा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय आणि त्याच्यामुळे या सर्व भडकाऊ स्टेटमेंट देणाऱ्यांना रोखण्यासाठी मी खंबीर आहे। मराठा समाजाच्या आंदोलनाला त्या ठिकाणी बळ देण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे आलेलो आहेत आणि आमचा या ठिकाणी त्या आंदोलनाला सुरुवातीपासून संतोष देशमुखचा हत्याकांड असेल, मनोज जरांगेंचं आंदोलन असेल, त्या आंतरवलीमध्ये आया बहिणींचे जे डोके फोडले, गोळ्या झाडल्या, त्या सगळ्यांच्या आंदोलनात मी सक्रिय सहभागी राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक नवी क्रांती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आज बहुजनांना त्यांचा जो शत्रू आहे तो शत्रू आयडेंटिफाय झालेला आहे। आम्हाला एकामेकात कोण लढवतं त्याची सुद्धा ओळख पटलेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही एक आज बहुजन विरुद्ध मनुवाद अशी लढाई या ठिकाणी सुरू झालेली। नवीन पदाधिकारी या ठिकाणी आपण उभारले, त्यांना काय आव्हान असेल? त्यांना मी हेच आव्हान करेल की आपली परिस्थिती बदलली पाहिजे, व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा। आपल्या लेकरांना शिक्षण द्या, आपल्या संघटित होण्याचा मार्ग बाबासाहेबांनी शिकवला तो एकजुटीने मजबूत करा
गावागावात आजूबाजूला जिथं कुठे समाजाला तुमची गरज लागेल तिथं धावून जा. आणि आज जर लढलो नाही तर या ठिकाणी टिकणार नाहीत. बाबासाहेबांनी जी मनुस्मृतीचं दहन करून ती गाडली ती पुन्हा जिवंत व्हायला लागलेली. ती जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून दिसतं, ते ईव्हीएमच्या आधुनिक मनूच्या माध्यमातून दिसतं, लोकशाहीची हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला त्यातून दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी या नव्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आज चळवळीसाठी लढा आणि चळवळीसाठी जगा. तरुणांना शिक्षणात पुढे घेऊन जा आणि इथलं व्यसन दिनता सुद्धा कमी करा. त्यासाठी तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा असं मी आव्हान करतो. कॅन्सरमध्ये लाखो कार्यकर्त्याचा पुरुष तुम्ही काय सांगा? लाखो नाही झाले, हजारो बी नव्हते, शेकडो कार्यकर्ते. खोटं कशाला बोलायचं? शेकडो म्हणजेच हजारो आणि हजारो म्हणजेच लाखो. कारण शेकडोच्या मागे हजारो उभा होते. हे प्रमुख पदाधिकारी होते ज्यांची निवड झाली आणि ते लाखो समूह येणाऱ्या काळात गोळा करतील याच्यात दुमत नाही. त्याच्यामुळे जे पदाधिकाऱ्यांचं आज आम्ही संघटनेत स्वागत केलं ते ताकदीने लढतील. सगळ्यांना मी आव्हान केलं की येणारी निवडणूक महत्वाची आहे. समविचारी पक्ष संघटनांसोबत मैत्री करा, युतीचं त्या ठिकाणी धोरण मांडा आणि त्यांनी जर तुम्हाला चुकीची वागणूक दिली तर आत्मसन्मान गहाण ठेवून त्यांच्यासोबत जाऊ नका. स्वाभिमानाने स्वबळावरती जसं जमेल तसं बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातात घेऊन, महात्मा फुलेंचा फोटो हातात घेऊन, राजश्री शाहू महाराजांचा फोटो हातात घेऊन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी महापुरुषच आपली विचारधारा असं समजून स्वबळावरती येणाऱ्या निवडणुकीत मैदानात उतरा असंही आव्हान केलंय. आपल्या पक्ष जे आहेत जवळच्या पक्षासोबत बसा. जवळच्या पक्षांनी जर तुम्हाला स्थान दिलं तर नक्कीच त्यांच्यासोबत जा. याच्यामध्ये मनोवाद्यासोबत कुणीही जाऊ नका. ज्यांनी बहुजनांना गुलाम केलं त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो.